नमस्कार मित्रांनो, मी प्रणव, एक टॅक्सी ड्रायव्हर आहे शिर्डीत. आता मी इथं नागरसुल्ला स्टेशनावर आलो होतो. मला असं वाटलं मी ब्लॉग बनावा, तर मी बनवतो. इथं ट्राय करतोय मी की ब्लॉग बनवतो. मला असं कॉन्फिडन्स नाही येते, पण मी असं मोकळा असल्यावर ट्राय करतोय की इथं ब्लॉग बनवू शकतो. हळूहळू मी ट्राय करतोय की ब्लॉग बनवून मी तुमच्यापर्यंत पोच करा. त्याच्यामुळं मी इथून स्टार्ट करतोय. आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे. इथून मी स्टार्ट करेन तुमच्यासाठी. एकदम नवीन नवीन गोष्टी घेऊन येईन, नवीन नवीन चॅलेंज घेऊन येईन. टॅक्सी ड्रायव्हर आहे पण मी नाईट आउट करेन वगैरे सगळं. तुम्हाला जे आवडतं ते करेन. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय आवडतं. मी बघन की तुम्हाला जे आवडेल ते मी करेन. आता सध्याला मी नागरसुलच्या स्टेशनावर आहे. इथून मी आता कस्टमर घेऊन जाईन शिर्डीला. भेटले तर घेऊन जाईन, नाही तर काही सांगता नाही. मी आता तुम्हाला डायरेक्ट शिर्डीत गेल्यावरती दाखवेन की मी कुठं राहतो, मी कुठून गाडी भरतो, असं कुठून मी कस्टमर जमा करतो. हे पूर्ण शिर्डीत गेल्यावर दाखवेन मी तुम्हाला. आता इथून बाय. तर मित्रांनो, आज डे 2 आहे ब्लॉगिंगचा. मी काल काही बनवू नाही शकलो. मला थोडा प्रॉब्लेम आला होता, गाडी वगैरे खराब झाली होती. तर काल मी त्याच गणगणित होतो म्हणून बनवू नाही शकलो. आता मी शिर्डीत आलो आहे, शिर्डीतून बनवतोय. बघा तुम्हाला मंदिर दाखवतो. तुम्हाला नीट दिसणार नाही आता, कारण की मी नगरपालिकेजवळ आहे. मी नगरपालिकेजवळच गाडी भरत असतो. आता इथं बसलोय मी, थांबलोय, कस्टमरची वेट करतोय. आले तर बघू, भेटले तर निघू कुठं तरी. जिकडं भेटन तिकडं बघू. हे बघा, ही माझी गाडी आहे इको. हिच्यात मी आता कस्टमर शोधायला चाललो आहे. म्हणजे शोधायला म्हणजे बघायला चाललो आहे की कस्टमर भेटतील का नाही भेटणार. डायरेक्ट तुम्हाला आता शिर्डीत भेटतो. बाय. तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे शिर्डीत बरं का. शिर्डीत आलो, कस्टमर सोडले 1000 रूमला. तिथं तुम्हाला 200-250 रुपयापर्यंत रूम भेटून जाते. तिथं कस्टमर सोडले, त्यांचं बुकिंग होतं तिथं. आता मी मंदिराजवळ चाललो आहे. पावसाचे शितोडे चालू झाले आता. थोडे थोडे दिसून राहिले, काचावर दिसत असतील तुम्हाला. मंदिराजवळ जाऊन डायरेक्ट सरळ घरी जाणार आहे मी. माझ्या एका गाडीचं काम आहे. तिची क्लच प्लेट गेली होती, कालच गेली तिची. तुम्हाला सांगितलं ना मी, काल बनवू नाही शकलो ब्लॉग. तिचं काम करायला जायचं आहे आज. हे बघा, हे बस स्टँड आहे शिर्डीचं. तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर हे सोपं पर्याय आहे बस. कारण की इथून रेल्वे फक्त लिमिटेड आहे. रेल्वे फक्त लिमिटेड ठिकाणी चालता. इथून फक्त पुणा साईडला चालता. हे बघा, इथं मी गाडी उभी करतो, इथंच गाडी भरतो मी. इथून मला कस्टमर भेटता. हे इथं मंदिर आहे. हे 4 नंबर गेट आहे इथं. हे 4 नंबर गेटला आहे. व्ह्यू चेक करा फक्त. व्ह्यू बाबांच्या दरबारातला व्ह्यू बघा, काय भारी असतो. आता गर्दी कमी आहे,
तुम्हाला जर फ्री दर्शन करायचं असेल तर 7 नंबर गेट आहे, पेड दर्शन करायचं असेल तर 6 नंबर गेटापासून जाऊ शकता तुम्ही. हे बघा इथून फ्री दर्शन होतं, 7 नंबर गेटातून आत गेलं की सरळ सरळ जातच राहायचं. हे बघा आता मी इकडं घराकडे चाललोय माझ्या, परत गाडी भरायला आल्यावर मग तुमच्याशी भेटतो. बाय. तर कसं काय मित्रांनो, बरं आहे ना? माझं बरं नाही आहे, पण आज डे 3 होता, पण आता नाईट झाली. माझा काल गाडी स्लिप झाल्यामुळे माझ्या आईला आणि मला लागलं होतं थोडंफार, तर चालता वगैरे येत नाही होतं. आता मी नाईटला आलो आहे, गाडीवरती आलो होतो. आता इथं कस्टमर सोडले मी, पप्पा तिकडून आले होते घेऊन मनमाडून, इथं सोडले घर अलीकडंच आहे ना माझं, तिथून इथं आणले फक्त. बाकी आज मी गाडीवर गेलो नाही, काही नाही. आज म्हटलं तुम्हाला पूर्ण टूर देऊ शिर्डीचा, पण मग माझं काही शक्य झालं नाही. तसं हा ट्रायल ब्लॉग आहे बरं का, फर्स्ट ब्लॉग नाही, हा ट्रायल ब्लॉग आहे. मी ट्रायल बॉल फेकून बघतो यूट्यूबवर. तसं मी उद्यापासून कन्सिस्टन्सीनं पूर्ण ब्लॉग टाकणार आहे. टंग ऑफ स्लिप झाली. बरं जाऊ द्या, ते सगळं सोडा. मी आता शिर्डीतून घरी चाललो आहे, मम्मीला दवाखान्यात न्यायचं आहे. मम्मीला अजून माहिती नाही माझ्या की मी ब्लॉग बनवतो आहे का काय. मी मागं पण लय ट्राय केले, पण मग ते पण मी मम्मीला काही सांगितलं नाही. हा ब्लॉग फर्स्टवाला ब्लॉग गेला ना तर मी सांगन, हिम्मत करून काहीतरी सांगन की मी ब्लॉग बनवतो आहे, की मी ब्लॉगिंग स्टार्ट करतो आहे असं. आम्हा गाडी बी बघावं लागते ना, नाही तर देण उडून कोणाला. मला काल माझी गाडी स्लिप झाली, एक लहान मुलगी समोर आली होती. आता तुम्हाला त्याची क्लिप बी नाही दाखवू शकत मी, कारण की माझा फोन खिशात होता तेव्हा. पोटाला लागलं आहे, हाताला लागलं आहे, पण मग आता ते दाखवू पण नाही शकत. इथं पूर्ण अंधार आहे. हे बघा हे लागलं एवढं, अजून लागणार आहे. 2 मिनटं, मला कॉल येतो. मित्राचा फोन आला होता म्हणून ब्लॉग बंद केला होता. आता घरी चाललो आहे मी. आता आज 3रा दिवस उगला तरी माझा ट्रायल ब्लॉग झाला नाही, याच्याबद्दल काय आता. पण उद्यापासून हा ब्लॉग टाकल्यानंतर त्याच्या 2ऱ्या दिवसापासून मी कन्सिस्टन्सी ब्लॉग टाकणार आहे. पूर्ण डेली ब्लॉगिंग करेन संध्याकाळपर्यंत आणि तुम्हाला टाकन. हा जो फर्स्ट म्हणजे ट्रायल ब्लॉग होता, आणि त्याच्यामुळे याला ट्रायल ब्लॉगमध्ये जेवढे प्रॉब्लेम्स आले ना, त्याच्यामुळं आता उद्यापासून डेली ब्लॉगच करेन. फक्त ट्रायल ब्लॉग मला वाटलं पूर्ण डेली करेन पूर्ण एकाच दिवसात टाकन, पण काही होऊ शकलं नाही ते. कारण की आता एवढेच प्रॉब्लेम फेस झाल्या. मम्मी पडली, मी पडून गेलो तिथं. आता बघू आता, पण डेली ब्लॉगिंग करणारच आहे मी, हे माझं फिक्स आहे. तुम्हाला डेली सकाळी 7 वाजता ब्लॉग येईन म्हणजे येईल. एडिटिंग वगैरे पावसामुळे माझ्या घरात काही वायफाय वगैरे नाही, तर मी फास्ट टाकन. थोडाफार लेट होऊ शकतो, पण मी 7 वाजता टाकायचा एकदम फिक्स निश्चय ठेवून की मी 7 वाजता टाकू शकेन तुमच्यासाठी ब्लॉग. कारण की चहासोबत माझा ब्लॉग तुम्हाला लय आवडत. नंतरून हा तर ब्लॉग ट्रायल ब्लॉग होता. ओके बाय, गुड नाईट.